विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्याचसाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता सामान्य विज्ञान, ध्वनीची निर्मिती, साऊंड, प्रोडक्शन ऑफ साऊंड। मागील भागामध्ये आपण ध्वनी व ध्वनीची निर्मिती यामध्ये ध्वनी कसा निर्माण होतो याबाबत माहिती घेतलेली आहे। थोडक्यात आढावा घेऊया। आपल्या घशातील स्वरयंत्रामध्ये असणाऱ्या ध्वनितंतूंच्या कंपनामुळे ध्वनी निर्माण होतो। ध्वनी निर्माण होण्यासाठी वस्तूचे कंपन होणे आवश्यक असते। मध्यस्थितीपासून पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजेच नियतकालिक गती आणि ही पुन्हा पुन्हा पुढे मागे होणारी दोलकाची गती म्हणजेच दोलन गती होय। तर कंपन जेव्हा वस्तूचं होतं त्यावेळेला अशा प्रकारे एखादी वस्तू मध्यस्थितीपासून पुन्हा पुन्हा पुढे मागे ठराविक काळाने होत राहते। ताणल्यानंतरचे जास्तीत जास्त अंतर म्हणजेच कंपनाचा आयाम आणि ध्वनीच्या निर्मितीसाठी हालचालींची म्हणजेच कंपनांची आवश्यकता असते। दोलकाचा दोलन काळ, टाइम पिरियड ऑफ ऑसिलेशन। मागच्या भागामध्ये आपण बघितलं की एखादा लंबक म्हणजेच काय, तर एका आधारकाला हवेत आपण एखादा गोळा बांधून ठेवला तर तो जो गोळा आहे म्हणजे दोलक आहे तो दोलक मागे पुढे असा होतो आणि या दोलकाला आपण लंबक असं म्हणतो। या लंबकाला जेव्हा आपण ही दोलन गती देतो म्हणजेच ए या बिंदूपासून ए ही मध्यस्थिती घेतली आणि ए या मध्यस्थितीपासून आपण बी पर्यंत हा गोळा ओढला तर ए पासून बी पासून परत तो ए कडून सी कडे येणार आहे। तर ए बी किंवा ए सी म्हणजेच ए या मूळ स्थितीपासून बी किंवा सी पर्यंत व्यापलेलं महत्तम अंतर म्हणजेच दोलनाचा आयाम होय। तर दोलकाचा दोलन काळ म्हणजेच काय, तर ज्या वेळेला दोलकाला हे एक दोलन पूर्ण करण्यासाठी जो कालावधी लागतो म्हणजेच बी या ताणलेल्या स्थितीपासून ए या मूळ स्थितीकडे, तिथून पुन्हा सी या स्थितीकडे व परत ए कडून पुन्हा बी कडे म्हणजेच बी टू ए टू सी, सी टू ए and ए टू बी एवढं अंतर कापण्यास लागणारा वेळ म्हणजेच दोलकाचा दोलन काळ होय। तर दोलकाला एक दोलन पूर्ण करण्यासाठी लागलेल्या कालावधीला दोलकाचा दोलन काळ असे म्हणतात। आता या कृतीमध्ये बघा, लक्षात घ्या काय आहे, बी टू ए टू सी, सी टू अगेन ए and again A to B. So B to A to C, C to A and again A to B हे एकूण अंतर म्हणजेच एक दोलन होय। The total motion that is from B to A to C, C to A and A to B in this activity is one oscillation. The time required by an oscillator to complete one oscillation is called time period of the oscillator. तर वारंवारिता, फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, एका सेकंदात वस्तू जितकी आंदोलने करेल
तिला त्या वस्तूच्या कंपनांची वारिता किंवा वारंवारता असे म्हणतात. बघा, एका सेकंदात जितकी वस्तू आंदोलने करेल, आंदोलने म्हणजेच काय आपण बघितलं तर तिचा जो दोलन आहे एका सेकंदात जितकी दोलन करेल, म्हणजेच मागील आकृतीमध्ये आपण बघितलं तर BACAB हे एकूण अंतर एका सेकंदात जितक्या वेळा ती वस्तू करेल तितकी त्या वस्तूच्या कंपनांची वारंवारिता होय. वारंवारितेचे एकक प्रति सेकंद म्हणजेच हर्ट्झ आहे. तर वारंवारिता बरोबर 1 दोलकाचा दोलन काळ 1/T. तर वारंवारिता ही हर्ट्झ मध्ये व्यक्त केली जाते. सो युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज हर्ट्झ अँड 100 हर्ट्झ म्हणजेच एका सेकंदात होणारी 100 दोलने. बघा, एका सेकंदात कितीही दोलनं होतात म्हणजेच त्याची वारंवारिता. ध्वनीची उच्च नीचता म्हणजे काय हे आपण बघणार आहोत. या ठिकाणी आकृतीत दाखविल्याप्रमाणे एक लाकडी फळी घेऊन त्यावर दोन्ही टोकाकडून काही सेंटीमीटर सोडून 2 खिळे असे आपण मारले. त्या 2 खिळ्यांच्या दरम्यान अशी एक बारीक तार आपण घट्ट बांधली आणि खिळ्यांजवळ तारेखाली अशा प्रकारे आपण काहीतरी उंचवटे ठेवले आणि हळूहळू हा जो उंचवटा ठेवलेला भाग आहे, ठोकळे जे आहेत, हे ठोकळे आपण सरकवून तारेला अशा प्रकारे छेडलं तर आपल्याला लक्षात येईल की तारेच्या मधून एक आवाज येतो आणि हे ठोकळे जर आपण वर खाली सरकवले तर तार एका ठिकाणी स्थिर आहे. बघा, तारेच्या लांबीत फरक पडणार नाही, परंतु या लाकडी ठोकळ्यामुळे तारेतील जेव्हा आपण छेडतो त्यावेळेला कंपनांमध्ये फरक पडतो आणि काय होतं, आवाजामध्ये सुद्धा आपल्याला फरक पडलेला जाणवतो. हा प्रयोग तुम्ही करून बघा, अगदी सोपा प्रयोग आहे. असं का होतं, हा फरक का होतो? तर धातूची एक तार 2 बिंदूंच्या दरम्यान तारून बसवली आणि ही तार छेडली तर कंप पावते आणि आपल्याला आवाज ऐकू येतो. जर या तारेवरचा ताण वाढवला आणि पुन्हा त्याच प्रकारे ही तार छेडली तर ती अधिक वेगाने कंपत पावलत बसल्याचं दिसतं. म्हणजेच प्रत्येक सेकंदाला होत असलेल्या तिच्या कंपनांची संख्या वाढल्याचं आढळतं. आता या तारेच्या कंपनांमुळे निर्माण होणारा आवाज आपण ऐकला तर तो वरच्या पट्टीत असल्याचं लक्षात येतं. अशा प्रकारे जास्त कंप्रतेच्या किंवा वरच्या पट्टीतल्या स्वराला उच्च स्वर आणि खालच्या पट्टीतल्या स्वराला किंवा कमी कंप्रतेच्या स्वराला नीच स्वर असंही म्हटलं जातं. इंग्लिशमध्येच याला आपण पिच असं म्हणतो, हाय पिच साऊंड, लो पिच साऊंड. आणि संगीताच्या भाषेमध्ये वरच्या सप्तकातला आवाज आणि खर्जातला आवाज असं आपण म्हणतो. बघा, तर ध्वनीची उच्च नीचता ही त्याच्या कंपनतेवर अवलंबून असते. घंटा हाय वेव्ह फ्रिक्वेन्सी हाय पिच आणि लोअर वेव्ह फ्रिक्वेन्सी लो पिच. बघा, दिसतंय आपल्याला ह्या कंपनता कमी आहेत त्यामुळे हा लो पिच. तर या आकृतीत आपण बघितल्यानंतर लक्षात आपल्या येईल की तारेचा आपण जेव्हा ताण वाढवतो त्यावेळेला वारंवारिता वाढते आणि ताण वाढलेला असताना येणारा ध्वनी हा उच्च असतो. तर ताण कमी केला तर येणारा ध्वनी हा नीचतम असतो. याला ध्वनीची उच्च नीचता असे म्हणतात. म्हणजे ज्या वेळेला आपण
ठोकळे जे आहेत हे वर खाली सरकवतो, त्यावेळेला त्या लाकडाच्या ठोकळ्यामुळे तारेतील तणावात फरक पडतो आणि त्यामुळे होणारी जी कंपनांची वारंवारिता आहे त्याच्यातही फरक पडतो. थोडक्यात ताण वाढवल्यानंतर येणारा ध्वनी हा उच्च असतो, तर ताण कमी असताना येणारा ध्वनी हा लो पिच साऊंड म्हणजे नीचतम असतो. आवाजाचा हा लहान मोठेपणा आवाजाच्या तीव्रतेच्या स्वरूपात मोजला जातो आणि त्यासाठी डेसिबल हे एकक वापरले जाते. बघा, शिट्टी आणि ड्रम. शिट्टीचा आवाज हा हाय पिच साऊंड आहे, तर ड्रमचा आवाज हा लो पिच साऊंड आहे, नीचतम आहे. वाटताना बघा आपल्याला असं वाटतं की शिट्टीचा आवाज खूप लहान असेल, पण नाही. आणि त्यामुळे आपल्या जेव्हा शिट्टीचा आवाज ऐकू येतो तेव्हा तो आवाज आपल्याला कर्कश वाटतो. कारण का, तर या ठिकाणी ताण काय असतो, वाढलेला असतो, त्यामुळे येणारा ध्वनी हा उच्च असतो, हाय पिच साऊंड असतो. तर संगीत क्षेत्रात हाय पिच साऊंड आणि लो पिच साऊंड याला खालच्या पट्टीतला स्वर आणि वरच्या पट्टीतला स्वर अशा संज्ञा वापरल्या जातात. तर लक्षात ठेवा, ताण वाढलेला असताना म्हणजेच उच्च ध्वनी हाय पिच साऊंड आणि ताण कमी केला तर नीचतम ध्वनी म्हणजे लो पिच साऊंड. म्हणूनच खालच्या पट्टी आवाजाची पट्टी बघा डिपेंड्स ऑन फ्रिक्वेन्सी, कंपनतेवर अवलंबून असतो, कंपनांवर अवलंबून असतो. तर खालच्या पट्टीतला स्वर हा कमी कंपनतेचा असतो, लो पिच साऊंड, नीच स्वर. आणि वरच्या पट्टीतला स्वर हा जास्त कंपनांचा असतो. बघा कंपन जास्त दिसतात आपल्याला, हा आहे हाय पिच साऊंड. आणि जेव्हा कंपन कमी होत आहेत त्यावेळेला हा झाला लो पिच साऊंड. या ठिकाणी बघा लाल रंग दिसतोय तुम्हाला, ही झाली लो फ्रिक्वेन्सी, कमी वारंवारता. आणि निळा रंग हा जास्त वारंवारिता दाखवतो. म्हणजेच या ठिकाणी निळा रंग जो आहे हा वारंवारिता जास्त, म्हणजेच काय आहे, हा उच्च ध्वनी असणार आहे, हाय फ्रिक्वेन्सी म्हणजेच हाय पिच साऊंड. आणि लाल रंग हा लो पिच साऊंड. तर थोडस विचार करूया आपण. काय आहे हे, डासाचं गुणगुणणं. सिंहाची डरकाळी. काय वाटतं तुम्हाला, सिंहाची डरकाळी व डासाचे गुणगुणणे यापैकी कोणत्या आवाजाची पट्टी उच्च असेल? थोडासा विचार करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंहाची डरकाळी व डासाचे गुणगुणणे यापैकी डासाचे गुणगुणणे ही आवाजाची उच्च पट्टी असेल. कारण सिंहाचे ओरडणे हे 110 डेसिबल ते 114 डेसिबल इतके असते, तर डासाचं गुणगुणण्याची जी तीव्रता आहे ती याच्याही पलीकडे असते. त्यामुळे डासाचे गुणगुणणे ही आवाजाची उच्च पट्टी असेल. बघा, थंडर अँड लाइटनिंग अँड माउस क्विक. थंडर अँड लाइटनिंग ह्याची वारंवारिता कशी आहे, लो फ्रिक्वेन्सी. आणि माउस क्विक त्यांची आहे हाय फ्रिक्वेन्सी. तर आपण वारंवारिता बघितली, गडगडण्याची जी वारंवारिता आहे ती कमी आहे. आणि उंदराचं जे आवाज करणं आहे माउस क्विक, उंदराच्या ओरडण्याला माउस क्विक असं म्हणतात, त्याची हाय फ्रिक्वेन्सी असते. आता पक्ष्यांचं चिवचिवणं आणि सिंहाची डरकाळी
तर सिंहाची डरकाळी ही आवाजाची नीच पातळी असेल, तर पक्ष्यांच्या किलबिलाट जो आहे ती आवाजाची उच्च पातळी असेल. त्याचबरोबर लक्षात ठेवा, पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या आवाजाची पातळी ही उच्च असते. सतार यामध्ये उच्च पट्टी व निच्च पट्टीच्या आवाजासाठी कशा प्रकारे रचना केलेली असते ते बघा. सो वायर्स ऑन अ गिटार और सितार आर ऑफ डिफरंट थिकनेस. त्यांची जाडी वेगवेगळी असते. साऊंड फ्रॉम थिकर वायर इज ऑफ लो पिच and that from thinner wire is high pitch. तार जर घट्ट, लांबीला कमी आणि बारीक असेल तर वारंवारता जास्त असते. The shorter the length of the string, the higher the magnitude of the pitch. म्हणजे त्या लांबीवर, त्याचबरोबर थिकनेस म्हणजे जाडीवर. Thickness as the diameter of a string, frequency is more when the wire is thin and tightly fixed. तार जेव्हा घट्ट बांधलेली असते आणि लांबीला कमी असते, तसंच बारीक असते, थिन असते, त्यावेळेला वारंवारता जास्त असते. मोर फ्रिक्वेन्सी when wire is thin and tightly fixed. परंतु फ्रिक्वेन्सी इज लेस, वारंवारता कमी कधी असते, लेस इज थिक अँड लूजली फिक्स. तार सैल आणि जाड असेल तर तिची वारंवारता कमी असते. तर अशा प्रकारे सतारीमध्ये उच्च पट्टी व नीच पट्टी मिळवण्यासाठी तारेची लांबी, तिची जाडी याचा विचार केला जातो. A low frequency means the sound will have a low pitch like dog growling. कुत्र्याचं गुरगुरणं जे असतं ते low pitch, and a high frequency means the sound will have a high pitch like a mouse squeaking. तर ध्वनीचं मापन करताना त्याचा मोठेपणा, दाब आणि तीव्रता मोजली जाते. आवाजाचा मोठेपणा जेव्हा आपण म्हणतो, लाऊडनेस इज डिपेंड, लहान आवाज मोठा आवाज कशावर, तर डिपेंड्स ऑन एम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन. ध्वनिलहरीच्या आयामावर आवाजाचा हा मोठेपणा किंवा लहानपणा अवलंबून असतो. हे जे अंतर आहे, हे अंतर किती कापलं जातं म्हणजे दोलनाचा आयाम. तर ध्वनीची तीव्रता म्हणजे ध्वनीचा लहान मोठेपणा सांगण्यासाठी ध्वनीची तीव्रता व ध्वनीची पातळी या दोन संज्ञा वापरतात. ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. आयाम जर दुप्पट केला तर ध्वनीची तीव्रता चौपट होते, वर्गाच्या प्रमाणात असते बघा. म्हणजे आयाम दुप्पट केला तर तीव्रता किती होणार, चौपट. आयाम आपण तिप्पट केला तर तीव्रता किती होईल, 9 पट होणार आहे, वर्गाच्या प्रमाणात असते. तर ध्वनीची तीव्रता ही ध्वनीच्या कंपनांच्या आयामाच्या वर्गाच्या प्रमाणात असते. म्हणजेच काय, तर आवाजाचा लहान मोठेपणा ध्वनिलहरीच्या आयामावर अवलंबून असतो. आयाम म्हणजेच काय, तर ध्वनीचं प्रसारण ज्या माध्यमातून होत आहे त्या माध्यमातले कण कंपन पावत असतात आणि या कंपनांद्वारे आवाज एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचतो. म्हणजेच आपण बघितलं लंबकामध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पुढे मागे होणारी ती हालचाल. तर या कंपनांमध्ये माध्यमाचे कण आपली जागा न सोडता विशिष्ट बिंदूभोवती कंप पावत असतात. ज्याप्रमाणे आपण बसल्या जागी जसं डोलतो त्याप्रमाणे हे काय होतात, आपली जागा न सोडता त्या विशिष्ट बिंदूभोवती पुढे मागे होत राहतात. तर कंप पावताना माध्यमाचा कण एका विशिष्ट दिशेत किती अंतर कापतो
तेवढा त्याच्या कंपनांचा आयाम असतो. हा आयाम मोठा असेल तर आपल्याला मोठा आवाज ऐकू येतो, तर लहान आवाजाच्या लहरींचा आयाम हा कमी असतो, त्यामुळे आपल्याला कमी आवाज ऐकू येतो. लक्षात ठेवा, आपली आपापसातील कुजबूज, आपण अगदी आपापसात बोलतो त्यावेळेला ती कुजबूज 30 डेसिबल क्षमतेची असते. दोघांमध्ये संभाषण होत असेल तर ते 60 डेसिबल क्षमतेचं असतं. आपल्या घरामध्ये आपण विविध वस्तू वापरतो, म्हणजे फॅन, मिक्सर यासारख्या घरगुती आवाज उत्पन्न करणाऱ्या वस्तूंमधून 50 डेसिबल ते 95 डेसिबल क्षमतेचा ध्वनी निर्माण होतो. आपल्या कर्णेंद्रियांच्या क्षमतेनुसार 85 डेसिबल पुढील ध्वनी आपल्या कानाला इजा पोहोचवतो, तर 120 डेसिबल पुढील ध्वनी कधीही भरून न येणारी हानी पोहोचवतो. ध्वनीचे प्रसारण तरंगांच्या सहाय्याने विविध माध्यमातून विविध क्षमतेने होते. समुद्र सपाटीवरील हवेच्या माध्यमात 194 डेसिबलचा ध्वनी हा सर्वात जास्त क्षमतेचा मानला जातो. बघा, आपल्या घरामध्ये वापरणारी आपण ही विविध साधनं, त्यांची तीव्रता किती आहे बघा. फूड ब्लेंडर, फूड मिक्सर, डिश वॉशर, वॉशिंग मशीन, हेअर ड्रायर, व्हॅक्यूम क्लीनर, एअर कंडिशनर, फ्रीज, वॉटर कूलर, सिलिंग फॅन, तर यांच्या या वेगवेगळ्या या काय आहेत, वारंवारिता आहेत. आता आपण ध्वनी प्रदूषण असं म्हणतो. तर ध्वनी प्रदूषण होतं असं जेव्हा म्हणतो त्यावेळेला आपल्याला त्या ध्वनीची तीव्रता जास्त असते, म्हणजेच तो आवाज कर्कश आहे असं आपण म्हणतो. म्हणजेच त्याच्या उच्च नीचतेबद्दल, किंवा आपण विज्ञानाच्या शब्दात म्हटलं तर म्हणू की कमतरतेबद्दल बोलत असतो. जेव्हा अतिशय मोठा कर्कश आवाज निर्माण होतो तेव्हा त्याची तीव्रता म्हणजेच आयाम जास्त असतो आणि कमतरताही जास्त असते. आता आपण येणार आहोत, आपण बघितलं की परस्परांमध्ये बोलत असताना किंवा कुजबूज करत असू तर किती डेसिबलचा तो ध्वनी असतो. यावरून ध्वनीचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे श्राव्य ध्वनी. आपण जो ध्वनी ऐकू शकतो त्या ध्वनीची वारंवारता बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसते, किती दिसते, ऑडिबल फ्रिक्वेन्सी हा माणूस 20 हर्ट्ज, बघा 20 हर्ट्ज ते किती आहे, 20,000 हर्ट्ज. तर 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यानच्या वारंवारितेच्या ध्वनीला श्राव्य ध्वनी असे म्हणतात. आणि मानवी कान, ऑडिबल फ्रिक्वेन्सी बघा, मानवी कान हा 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या दरम्यानच्या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. त्यापेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी आपण ऐकू शकत नाही. आणि म्हणूनच 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज म्हणजेच 20 किलो हर्ट्ज या दरम्यानच्या वारंवारतेच्या ध्वनीला श्राव्य ध्वनी, ऑडिबल साऊंड असे म्हणतात. So audible sound means what? The frequency of the sound audible to human beings is between 20 hertz and 20,000 hertz. अवश्राव्य ध्वनी, इन्फ्रासोनिक साऊंड. तर झाडावरून जेव्हा पाने गळून पडतात त्यावेळेला त्या पानांची जी हालचाल होते ती आपल्या कानाला ऐकू येत नाही, पण तोही आवाज असतो बरं का. म्हणजेच तो आवाज जो आहे तो आवाज 20 हर्ट्ज पेक्षा कमी असतो आणि आपला कान म्हणजे मानवी कान 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज या वारंवारतेचा ध्वनी ऐकू शकतो. झाडावरून पडणाऱ्या
पानांची जी हालचाल होते तिचा आवाज 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेचा असतो आणि त्यामुळे आपले कान हा आवाज ऐकू शकत नाही. तर 20 हर्ट्झ पेक्षा कमी वारंवारतेच्या ध्वनीला अवश्राव्य ध्वनी असे म्हणतात. So the sound having frequency below 20 hertz is known as infrasonic sound. आणि हा आवाज इन्फ्रासोनिक साऊंड कोण ऐकू शकतं बघा, चित्रात तुम्हाला दिसतंय हत्ती. तर हत्ती, व्हेल मासे, गेंडा यासारखे प्राणी जे आहेत, हे प्राणी जो आवाज काढतात हा आवाज हा इन्फ्रासोनिक साऊंड असतो आणि हे प्राणी हा आवाज ऐकू शकतात आणि या प्राण्यांमार्फत हे आवाज काढले जातात. तर भूकंप होण्यापूर्वी पृथ्वीच्या पृष्ठभागाची कंपने होऊन निर्माण होणारा ध्वनी या प्राण्यांना लगेच कळतो आणि त्यामुळे हे प्राणी अलर्ट होतात, सावध होतात. म्हणजेच आपण बघा काही वेळेला या प्राण्यांचा उपयोग अशा प्रकारे ज्या नैसर्गिक आपत्ती येतात त्या आपत्ती ओळखण्यासाठी या प्राण्यांचा उपयोग केला जातो, कारण हे प्राणी हा इन्फ्रासोनिक साऊंड जो आहे तो ऐकू शकतात. त्यांच्यामध्ये त्यांच्या हालचालीत बदल आढळून येतात आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा आपण अभ्यास करू शकतो. आणि तिसरा प्रकार आहे अल्ट्रासोनिक साऊंड, श्राव्यातीत ध्वनी. साऊंड वेव्स विथ फ्रिक्वेन्सीज अबाउट 20,000 हर्ट्झ. बघा 20,000 हर्ट्झ पेक्षा जास्त वारंवारतेचा ध्वनी. तर 20,000 हर्ट्झ या वारंवारतेच्या वरील ध्वनीला श्राव्यातीत ध्वनी असे म्हणतात. उंदीर, कुत्रा, पक्षी, वटवाघूळ हे प्राणी हा श्राव्यातीत ध्वनी ऐकू शकतात. आणि वटवाघूळ हा 1,00,000 हर्ट्झ पर्यंतचा आवाज ऐकू शकतो. काय होतं बघा, हा जो वटवाघूळ हा जो पक्षी आहे हा कशा प्रकारे आवाज ऐकतो, काय होतं बघा, अल्ट्रासोनिक आवाज काढतो आणि त्यामुळे होतं काय की तो जो आपल्या नाकातून आवाज काढतो हा आवाज समोरच्या भक्ष्य जर असेल, अंधारात बघा वटवाघूळ हा अंधारात आपलं भक्ष्य पकडतो. रात्रीच्या वेळेला वटवाघळ जी आहेत हे ऍक्टिव्ह असतात. कारण का, तर वटवाघळे आपल्या नाकातून अतिशय उच्च वारंवारतेचे म्हणजे अल्ट्रासोनिक साऊंड निर्माण करतात. हे स्वर जेव्हा या उडत्या कीटकांवर आदळतात आणि परत इको होऊन मागे येतात, तो हा प्रतिध्वनी या वटवाघाला कळतो आणि त्या अनुषंगाने ते आपल्या भक्ष्याचा वेध घेतात आणि अंदाज घेत त्या कीटकावर झडप घालतात आणि आपलं भक्ष्य अंधारात सुद्धा पकडतात. तर अशा प्रकारे वटवाघुळांना या अल्ट्रासोनिक साऊंडच्या माध्यमातून आपलं भक्ष्य पकडणं शक्य होतं. तर लक्षात ठेवा, ध्वनी पातळी ही डेसिबल या एककात मोजतात. ध्वनीच्या तीव्रतेचा वापर करून गणिती सूत्राने डेसिबल या ध्वनीच्या पातळीचे परिमाण काढता येते आणि अलेक्झांडर ग्राहम बेल या शास्त्रज्ञाच्या कार्याच्या सन्मानार्थ ध्वनी पातळी डेसिबल या एककामध्ये सांगतात. ध्वनीची तीव्रता 10 पटीने वाढते तेव्हा ध्वनी पातळी 10 डेसिबलने वाढते. आता श्राव्यातीत ध्वनीचे उपयोग कुठे कुठे केले जातात ते थोडक्यात आपण बघूया. घड्याळाचे सूक्ष्म भाग तसेच नाजूक दागिन्यांची स्वच्छता करण्यासाठी या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. शरीरातील भाग पाहण्यासाठी सोनोग्राफीमध्ये याचा उपयोग केला जातो. मेंदूतील गाठी ओळखण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग केला जातो. धातूंमध्ये असणारे दोष ओळखण्यासाठी रडार यंत्रणेमध्ये
काही सूक्ष्मजीव किंवा कीटकांना मारण्यासाठी, समुद्राचे तळ किंवा जहाजाची स्थिती ओळखण्यासाठी सोनार म्हणजेच साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग ही पद्धत वापरतात. तर ही आहे सोनार यंत्रणा म्हणजे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग. यामध्ये श्राव्यातीत ध्वनी तरंगांचा वापर करून पाण्याखालील वस्तूचे अंतर, दिशा आणि वेग याचा वेध घेतला जातो आणि ध्वनी व प्रतिध्वनीचा वापर करून पाण्याच्या वर किंवा खाली असणारी वस्तू शोधण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी, म्हणजे एखाद्या व्यक्ती खाली गेली असेल, वर असेल तर तिच्याशी संवाद साधण्यासाठी, पाण्याखालील जमिनीचा नकाशा तयार करण्यासाठी सोनार यंत्रणेचा उपयोग केला जातो. आणि या यंत्राचा वापर करून एकूण काळ, ध्वनीचा वेग यावरून समुद्राची खोली, बुडलेली जहाजे, पाणबुड्या इत्यादींचा शोध घेतला जातो. या ठिकाणी प्रक्षेपक आणि शोधक अशी दोन यंत्र बसवलेली असतात, ट्रान्सड्यूसर आणि डिटेक्टर. आणि अशा प्रकारे या श्राव्यातीत यंत्रणेचा वापर करून सोनार हे यंत्र याचा उपयोग करून पाणबुड्या शोधण्यासाठी याचा उपयोग केला जातो. पहिल्या महायुद्धात शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी हे तंत्र विकसित केलं गेलेलं आहे. वटवाघळे याच तंत्राचा वापर करून अंधारात आपलं भक्ष्य पकडू शकतात आणि उडूही शकतात. तर रडार यंत्रणा म्हणजेच रेडिओ डिटेक्शन अँड रेंजिंग. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दरम्यान ही यंत्रणा विकसित केली गेली आणि आकाशातील विमाने, अवकाशातील याने, समुद्रावरील जहाजे यांचं ठिकाण किंवा शोध घेण्यासाठी या रडार यंत्रणेचा उपयोग केला जातो. हवामानाच्या विविध स्थितीचा अंदाज सुद्धा या यंत्रणेच्या सहाय्याने घेता येतो. तर प्रामुख्याने अवकाशातील विमाने, याने, समुद्रावरील जहाजे यांचा शोध घेण्यासाठी हवाई सुरक्षा यंत्रणेमध्ये रडार यंत्रणेचा उपयोग केला जातो. तर सोनोग्राफी तंत्रामध्ये सुद्धा श्राव्यातीत ध्वनीचा वापर करून शरीरातील विविध भागांचं निरीक्षण, प्रामुख्याने पोट, ओटीपोट या ठिकाणी असणारे जे अवयव आहेत यामध्ये सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. सोनोग्राफी करताना त्या अवयवावर विशिष्ट प्रकारचं जेल लावून त्यानंतर तेथे अल्ट्रासाउंड ट्रान्सड्यूसर थोडा दाब देऊन फिरवले जाते आणि या ट्रान्सड्यूसर मधून उच्च वारंवारतेच्या ध्वनी लहरी त्या अवयवाकडे पाठवल्या जातात. त्यानंतर त्या ध्वनी लहरी त्या विशिष्ट अवयवांना थडकून किंवा धडकून पुन्हा मागे येतात. त्या प्रतिध्वनीद्वारे कॉम्प्युटरमध्ये आपल्याला संबंधित अवयवाची स्थिती दर्शवणारी इमेज दिसते. या ठिकाणी गर्भाशयातील गर्भाचं निरीक्षण करण्यासाठी सोनोग्राफी केली जाते. तर आपला दिसते बघा गर्भ या ठिकाणी आपल्याला दिसून येतो आणि त्या अनुषंगाने त्या अवयवामध्ये काही गाठ आहे का, कशा प्रकारे त्या अवयवामध्ये कोणते बदल झालेले आहेत का, या अनुषंगाने योग्य ते निदान केले जाते. तर समुद्राच्या तळाची खोली मोजण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर केला जातो. सोनार यंत्रणेमध्ये युद्ध नौका शत्रूच्या पाणबुड्या शोधण्यासाठी श्राव्यातीत ध्वनीचा वापर करतात. थोडक्यात आज आपण ध्वनी आणि ध्वनीची निर्मिती कशी होते, श्राव्य ध्वनी, अवश्राव्य ध्वनी व श्राव्यातीत ध्वनी म्हणजे काय, या श्राव्यातीत ध्वनीचा उपयोग कशा प्रकारे आधुनिक यंत्रांमध्ये केला जातो आणि त्याचा उपयोग पहिल्या महायुद्धात, दुसऱ्या महायुद्धात कसा केला गेला, आज वैद्यकीय क्षेत्रामध्ये या श्राव्यातीत ध्वनीचा कशा प्रकारे उपयोग केला जातो याबाबत माहिती घेतलेली आहे. असेच हे व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना?
अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.